डॉक्टर साहेब, मला खूप जास्त कफाचा प्रॉब्लेम आहे. तर कृपया अशा कुठल्या खाद्यपदार्थ मला टाळावे लागतील याविषयी मला थोडी माहिती द्या. असा प्रश्न नेहमीच मला माझे पेशंट ओपीडीमध्ये विचारत असतात. म्हणून आज जाणून घेऊया असे 7 फूड आयटम जे खाल्ल्याने तुम्हाला तुमचं जे कफ आहे त्याचं प्रमाण खूप जास्त वाढेल. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर पवनगिरी, छातीरोग, हृदयरोग व ॲलर्जी स्पेशालिस्ट, गोदावरी चेस्ट हॉस्पिटल, हिंगोली. तर कफ वाढवणारा सर्वात महत्त्वाचं व सर्वात फर्स्टचे फूड आयटम आहे ते आहे हिस्टामिन रिलीजिंग फूड. हिस्टामिन हे आपल्या शरीरातलं खूप इम्पॉर्टंट केमिकल आहे. अशी कुठलीही गोष्ट किंवा खाद्यपदार्थ आपल्या ब्लडमध्ये जेव्हा हिस्टामिनचं प्रमाण वाढवतात ते आपल्या शरीरामध्ये कफाचं प्रमाणही वाढवत असतात. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रोसेस फूड, डेअरी प्रोडक्ट्स जसं दही, ताक, फर्मेंटेड फूड जसं योगर्ट, पालक, टोमॅटो, केळी किंवा द्राक्ष अशा फूड आयटम युजली हिस्टामिनचं खूप प्रमाणात आपल्या बॉडीमध्ये वाढवत असतात व त्यांचं सेवन केल्यानंतर तुम्हाला कफाचा त्रास लगेच सुरू होतो. दुसरा आयटम म्हणजे प्रोसेस फूड. त्यामध्ये प्रोसेस फूड तयार करताना त्यामध्ये खूप जास्त प्रमाणात प्रिझर्वेटिव्ह, ॲडिटिव्ह आणि थिकनर्स यूज केलेले असतात. असे फूड जेव्हा आपण खातो जेव्हा ते इंटेस्टाईनमध्ये जातात व इंटेस्टाईनचं म्युकोजा इरिटेट करतात, त्यामुळे ते म्युकस प्रोडक्शनला ट्रिगर करतात व कफ खूप जास्त प्रमाणात होतो. तिसरा आयटम म्हणजे चॉकलेट्स. चौथा आयटम म्हणजे दारू. या दोन्ही गोष्टी जेव्हा तुम्ही सेवन करता त्यामुळे तुमचं जे अन्ननलिका व पोटाची थैली यामध्ये जे वॉल आहे तो हलकासा लूज होतो. लूज झाल्यामुळे पोटामधील जे ॲसिड आहे किंवा फूड कंटेंट आहे ते अन्ननलिकेमध्ये वापस रिफ्लेक्स येऊन अन्ननलिकाचा म्युकोजा इरिटेट होतात व त्यामुळे कफ किंवा म्युकस प्रोडक्शन जास्त होतं, तुम्हाला डिस्कम्फर्ट होतं. पाचवा फूड आयटम म्हणजे कार्बोनेटेड ड्रिंक्स. जेव्हा तुम्ही थम्सअप, कोको कोला अशासारखे ड्रिंक घेतात यामध्ये खूप जास्त प्रमाणात गॅसचा वापर केलेला असतो. हे जेव्हा ड्रिंक पोटामध्ये जातात ते पोटाचं प्रेशर वाढवतात व फूड कंटेंट किंवा ॲसिड तुमच्या अन्ननलिकेमध्ये रिफ्लेक्स होऊन तुम्हाला परत म्युकस इरिटेशन झाल्यामुळे खूप जास्त कफचं प्रोडक्शन होतं किंवा म्युकस प्रोडक्शन होतं. सर्वात शेवटचा घटक म्हणजे स्पायसी फूड. जेव्हा तुम्ही स्पायसी फूड खाता सेम टाईमही तुमचे इंटेस्टाईन किंवा पोटाचं जे म्युकोजा इरिटेट होतं व त्यामुळे तुम्हाला कफ किंवा म्युकस प्रोडक्शन जास्त होतं. तर ह्या गोष्टी छोट्या गोष्टी आहेत, याचं तुम्ही पालन करा व तुम्हाला अस्थमा, शिवपडी असलेल्या पेशंट ह्या गोष्टी टाळा व हेल्दी राहा. धन्यवाद.